महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेचे 125वे साहित्य संमेलन थाटात साजरे। साहित्य लेखनात वास्तववादी लेखन आपल्याला अधिकाधिक यश आणि आनंद देत असते। साहित्यरत्न प्राध्यापक LB पाटील सर यांचे प्रतिपादन। उरण कोकण मराठी साहित्य परिषद उरणने आपल्याला विमला तलावावर दर महिन्याच्या 17 तारखेला कवी संमेलनाचा जो जागर ठेवला आहे, तेथे सादर होणाऱ्या कविता या वास्तववादी असतात, कारण तेथे उपस्थित असलेला श्रोतावर्ग हा ज्येष्ठ नागरिक, त्यांना ते वास्तव आनंददायी होते। लेखक कवींचे लेखन वास्तववादी असावे असे मत प्राध्यापक LB पाटील सर यांनी पाले या गावी संपन्न झालेल्या 125व्या साहित्य संमेलनात मांडले। कोकण मराठी साहित्य परिषद कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून आपल्या भाषणात नाविन्यपूर्ण लेखन आणि उपक्रमांची गरज आहे हे विचार मांडून संमेलनाचे कौतुक केले। प्रास्ताविक शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले। यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद कार्यकारिणी सदस्य जयू भाटकर, जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, महाराष्ट्राची गझलकारा ज्योत्स्ना राजपूत, बंडखोर पोरं, ॲडव्होकेट गोपाळ शेळके, सुभाष कुडपे, रायप्पा माशाळे, गझलकार सिद्धेश, लवेंद्र मोकल, ज्येष्ठ नागरिक प्रमुख चंद्रकांत मुकादम इत्यादी प्रमुखांची उपस्थिती होती। रामचंद्र म्हात्रे गंध मातीचा, नग पाटील यांच्या दोहे आणि मोगऱ्याचा गंध या 3 पुस्तकांचे इथे प्रकाशन झाले। जिल्ह्यातील 25 समाजसेवकांना कप्तान योगेश म्हात्रे, दिग्दर्शक वसंत चिर्लेकर, आदर्श शिक्षक सज पाटील, सुभाष कटकदौड इत्यादी आणि 25 ज्येष्ठ नागरिक आणि कवी लेखकांना यावेळी गौरवण्यात आले। 25 कवींच्या कवितांचा आनंद मनमुराद रसिकांनी अनुभवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना केणी, संपदा ठाकूर यांनी सुरेख पद्धतीने केले। दौलत पाटील, अनिल भोईर, रमण पंडित, अनिता शिवकर, शिवप्रताप पंडित, किशोर पाटील, महेंद्र गावड, अनंत पाटील, नरेश पाटील इत्यादी अन्य कोकण मराठी साहित्य परिषद कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर, तृप्ती भोईर, उरण।